नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑलवेज न्यू अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न पाहिले जे भूगोलावरती आधारित होते. ते काही आपण प्रश्न पाहिले आणि त्याची उत्तरेही पाहिली. तर त्याच पुढील आता आपण पुढील काही प्रश्न पाहणार आहोत जे तलाठी भरती 2025-26 साठी तसेच इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यासाठी कोणताही व्हिडिओ स्किप न करता तो व्हिडिओ व्यवस्थित पाहत चला, ज्यामुळे तुम्हाला त्याचा नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल. तर आपण खूप साऱ्या प्रकारचे सविस्तर प्रश्न घेणार आहोत. प्रत्येक धड्यावरील प्रत्येक प्रश्न हा आपण चांगल्या प्रकारे घेणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही ते व्यवस्थित पाहायचे आहेत. कोणताही व्हिडिओ स्किप करायचा नाही. कोणताही व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पाहायचा आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आणि तसेच जर तुमच्याजवळ नोटबुक असेल तर ते नोटबुकमध्ये प्रश्न आणि त्याची उत्तरे लिहून घ्यायची आहेत, ज्यामुळे त्याचा परतसुद्धा तुम्हाला सराव करता येईल आणि त्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे फायदा होईल. यासाठी प्रत्येक प्रश्न व्यवस्थित पाहत चला. चला आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी पहा, पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. या अगोदर आपण काही प्रश्न पाहिलेले आहेत, त्यानंतरचे आता आपण पुढचे प्रश्न पाहणार आहोत. तर पुढील प्रश्न आहे, विषुववृत्तापासून म्हणजेच इक्वेटरपासून ध्रुवापर्यंतचे म्हणजेच पोलपर्यंतचे अंतर हे पृथ्वीच्या परिघाचा किती भाग आहे? ठीक आहे, प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. विषुववृत्तापासून म्हणजेच इक्वेटरपासून ध्रुवापर्यंतचे अंतर हे पृथ्वीच्या परिघाचा किती भाग आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 1/4. याचं काय उत्तर आहे? 1/4. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, रेखांशांमधील म्हणजेच लॉंगिट्यूड्समधील सर्वात जास्त अंतर कोठे असते? लॉंगिट्यूडमधील सर्वात जास्त अंतर हे कोठे असते? तर ते कशावरती असतं? विषुववृत्तावर हे सगळ्यात जास्त अंतर असतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजेच इंटरनॅशनल डेट लाईन साधारणपणे कोणत्या रेखांशाला अनुसरते? ठीक आहे, प्रश्न समजून घ्या. आंतरराष्ट्रीय वार रेषा ही साधारणपणे कोणत्या रेखांशाला अनुसरते? तर याचं करेक्ट उत्तर आहे 180 डिग्री. किती? 180 डिग्री. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. समशीतोष्ण कटिबंधात म्हणजेच टेम्परेट झोनमध्ये उष्णता मध्यम असण्याचे कारण काय? ठीक आहे, तर याचं करेक्ट उत्तर काय आहे? या ठिकाणी पहा, उत्तरे आहेत. उष्णतेचा स्रोत नाही म्हणून, सूर्याची किरणे तिरकस पडतात म्हणून, की तो फक्त समुद्राने वेढलेला आहे म्हणून. तर याचं करेक्ट उत्तर आहे सूर्याची किरणे तिरकस पडतात म्हणूनसाठी. ठीक आहे, तर या ठिकाणची जी उष्णता जी आहे ती कमी असण्याचं म्हणजेच मध्यम प्रकारची असण्याचं त्याचं जे कारण आहे ते सूर्याची किरणे तिरकस पडतात म्हणूनसाठी. यानंतर पुढील प्रश्न पहा. भारताचे प्रमाण रेखांश म्हणजेच स्टँडर्ड मेरिडियन ग्रीनिच वेळेपेक्षा म्हणजे GMT पेक्षा किती तास पुढे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 5.5 तास. 5 तास 30 मिनिटे. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे, पृथ्वीच्या ध्रुवीय भागांजवळ असलेले थंड प्रदेश कोणत्या कटिबंधात मोडतात? पृथ्वीच्या ध्रुवीय भागांजवळ असलेले थंड प्रदेश कोणत्या कटिबंधात मोडतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे शीत कटिबंध. शीत कटिबंध म्हणजेच फ्रीजिड झोन. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. अक्षांश समांतर रेषा म्हणजेच लॅटिट्यूड्स आणि रेखांश याम्योत्तर रेषा म्हणजेच लॉंगिट्यूड्स एकमेकांना कोणत्या कोनात छेदतात? तर याचं करेक्ट उत्तर आहे 90 अंशाच्या कोनामध्ये म्हणजेच काटकोनामध्ये छेदतात. या प्रकारे अशा प्रकारे या पृथ्वी आहे. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारे या जे रेषा आहेत, ठीक आहे, अक्षांश आणि रेखांश हे या प्रकारे असतात. म्हणजेच हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 90 डिग्रीमध्ये या ठिकाणी प्रत्येक ही जी आहे 90 डिग्रीमध्ये
एकमेकांना छेदते. ठीक आहे, या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहूयात. 66.5 डिग्री साऊथवर कोणते महत्त्वपूर्ण अक्षांश आहे? 66.5 डिग्री साऊथवर कोणते महत्त्वपूर्ण अक्षांश आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे अंटार्क्टिक सर्कल. कोणतं? अंटार्क्टिक सर्कल. यानंतर पुढील प्रश्न पाहूया. रेखांश रेषा ध्रुवांकडे गेल्यास त्याच्यातील अंतर कसे होते? रेखांश रेषा ध्रुवांकडे गेल्यास त्यांच्यातील अंतर कसे होते? तर ते अंतर जे आहे ते कमी होते. ठीक आहे, रेखांश रेषा ह्या ध्रुवांकडे जसजशा ध्रुवांकडे जातात तसं त्यांच्यामधील अंतर हे कमी होत जातं, जे आत्ता आपण पाहिलं वरती. ठीक आहे, त्यानंतर पुढे पहा. वृत्तजाळी म्हणजेच ग्रीडचा उपयोग काय आहे? वृत्तजाळी म्हणजेच ग्रीडचा उपयोग काय आहे? तर या ठिकाणी पहा, एक आहे सूर्यास्ताची वेळ सांगण्यासाठी, ठिकाणाचे अचूक स्थान शोधण्यासाठी आणि भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. तर वृत्तजाळीचा म्हणजेच ग्रीडचा जो उपयोग केला जातो त्याने ठिकाणाचे अचूक स्थान शोधण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ठीक आहे, जे आपण लॅटलॉंग म्हणतो, म्हणजेच कोणतेही आपण एखाद्या ठिकाणाचं लोकेशन ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन गोष्टी येत असतात. कधी जर तुम्ही पाहिलं असेल तर एक असतं लॅटिट्यूड आणि दुसरं असतं लॉंगिट्यूड, ज्याला आपण लॅटलॉंग शॉर्टमध्ये म्हणतो. ठीक आहे, तर तो जो आहे तो त्या ठिकाणाचा ॲड्रेस असतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे, त्यानंतर पुढे पहा, पुढील प्रश्न पाहूयात. मूळ रेखांशाच्या म्हणजेच प्राइम मेरिडियन हा पश्चिमेकडील ठिकाणांची वेळ GMT पेक्षा कशी असते? मूळ रेखांशाच्या पश्चिमेकडील जी ठिकाणांची वेळ असते ती GMT पेक्षा कशी असते? तर याचं करेक्ट उत्तर आहे पाठीमागे असते, मागे असते. ठीक आहे, यानंतर पुढील प्रश्न पाहूया. यानंतर पुढील प्रश्न आहे. कोणत्या कटिबंधात सूर्याची किरणे कधीही थेट डोक्यावर पडत नाहीत? कोणत्या कटिबंधात सूर्याची किरणे कधीही थेट डोक्यावर पडत नाहीत? तर याचं करेक्ट उत्तर आहे समशीतोष्ण आणि शीत कटिबंधात सूर्याची किरणे कधीही डोक्यावर थेट पडत नाहीत. ठीक आहे, यानंतर पुढील प्रश्न पाहूया. विषुववृत्त म्हणजेच इक्वेटर पृथ्वीला किती भागांमध्ये विभाजित करते? विषुववृत्त हे पृथ्वीला किती भागांमध्ये विभाजित करते? तर याचं करेक्ट उत्तर आहे 2 भागांमध्ये, म्हणजेच 2 गोलार्धांमध्ये हे विभाजित करते. या ठिकाणी ही पृथ्वी आहे. जर कोणाला माहीत नसेल तर हा आपण काल्पनिक रेषा जी काढलेली आहे ती पोलवरून. ठीक आहे, आणि हे असं विषुववृत्त गेलेलं. ठीक आहे, इक्वेटर हे 2 भागांमध्ये डिवाईड करते. हा एक भाग आणि हा नॉर्थ भाग आणि हा साऊथ भाग. ठीक आहे, त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया. या ठिकाणी पहा. पृथ्वीचा अक्ष त्याच्या कक्षीय प्रतलावर किती अंशांनी झुकलेला आहे? पृथ्वीचा अक्ष हा त्याच्या कक्षीय प्रतलावर किती अंशांनी झुकलेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे 66.5 डिग्री. 66.5 डिग्रीने झुकलेला आहे. ठीक आहे, यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहूयात. पुढील प्रश्न आहे. पृथ्वीवर अक्षांश समांतर रेषांची म्हणजेच लॅटिट्यूडची लांबी ध्रुवांकडे गेल्यास कशी होते? तर याचं करेक्ट उत्तर आहे कमी होते. ठीक आहे, कमी होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजही आपण काही प्रश्न पाहिले आणि त्याची उत्तरं पाहिली. तर अशाच प्रकारचे खूप सारे पुढीलही व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत, ज्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. तर त्यासाठी प्रत्येक व्हिडिओ न चुकता तुम्ही पाहायचा आहे
आणि वही वगैरे घेऊन नोटबुक घेऊन तुम्ही त्यामध्ये तो नोट करत चालायचा आहे प्रश्न आणि त्याची उत्तरे, ज्याचा तुम्हाला पुढील परीक्षांसाठी चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या मनात काही प्रश्न असेल, काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चला. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.